धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिर संस्थान कार्यालयात एका पुजाऱ्यानं दारू पिऊन कार्यालयाची तोडफोड केली। पुजाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान फरार झालेल्या पुजाऱ्याच्या पोलिसांकडून शोध घेतला जातोय। जळगावमध्ये मध्य प्रदेशचे मंत्री विजय शहा यांच्या विरोधात जोडेमारो आंदोलन करण्यात आलं। कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बीड जिल्हा परिषदेमध्ये छत्रपती संभाजी राजे यांच्या पुतळ्याचं काम रखडलंय, त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। तातडीनं रखडलेलं काम पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। जळगाव शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास रस्त्याच्या कामाला 31 मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे। 6 वर्षांपासून प्रलंबित काम वेळेत पूर्ण होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठामध्ये 43वा दीक्षांत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, उद्योग मंत्री उदय सामंत उपस्थित होते। बुलढाण्याच्या अजिंठा पर्वतरांगेमध्ये असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली। ज्ञानगंगा अभयारण्यात 11 बिबट, 25 अस्वल आणि 6 तडसांची नोंद झाली आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर झोनमध्ये 11 वन परिक्षेत्रामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या रात्री वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली। या वन्य प्राणी गणनेमध्ये 56 वाघ, 7 बछडे, 12 बिबट, 1 तडस आणि 93 अस्वल आढळलेत। दोन्ही क्षेत्रामध्ये 5502 वन्य प्राण्यांची नोंद झाली। बीडच्या महालक्ष्मी चौकात संभाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता। बेकायदेशीरपणे पुतळा बसवणाऱ्या 6 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। गडचिरोलीमध्ये माओवादी संघटना सीपीआयनं केंद्र सरकारला शांतता चर्चेसाठी आवाहन केलंय। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या प्रवक्त्यांनी याबाबत पत्रक जारी करत हे आवाहन केलं। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी गाण्यावर ठेका धरला। दरम्यान त्यांच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय। पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली, यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर शेतीचंही नुकसान होण्याची भीती आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये पुन्हा अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। जोरदार पावसामुळे शेतशिवारात पाणी साचलं, यामुळे शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडला। पंढरपूरच्या करमाळामध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर विधी करून परतताना झालेल्या कारच्या अपघातामध्ये मुलाचा मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। खेडच्या मुंबई गोवा महामार्गावर ट्रक आणि टँकरचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये दोन्ही चालक गंभीर जखमी झाले, त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। चाळीसगावच्या रेल्वे स्थानकावर बेबारस सापडलेल्या विद्यार्थिनींना 10वीच्या परीक्षेत 89% गुण मिळवले। कम्प्युटर इंजिनिअरिंग करण्याचा विद्यार्थिनीचा मानस आहे। दरम्यान विद्यार्थिनीचं सर्वत्र कौतुक होत आहे। राज्यातील महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेकडून उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारण्यात आले। विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संघटना आक्रमक झाली आहे। या पार्श्वभूमीवर कराडमध्ये कृषी सहाय्यक संघटनेकडून निदर्शनं करण्यात आली। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष महात्मे दुर्बल घटकातील मुलीचं पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे। यावेळी त्यांनी मुलीच्या कन्यादानाची जबाबदारीही पूर्ण केली। शिरूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामधील पाणीसाठा सध्या अत्यंत कमी प्रमाणामध्ये शिल्लक राहिलाय। शिरूर नगर परिषदेनं कठोर असा निर्णय त्यामुळे घेतलेला आहे। गुरुवारी शहरामध्ये 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार असल्याचं निवेदन नगरपालिकेनं जाहीर केलं। कृष्णा नदीच्या संवर्धनासाठी 4 राज्यातील सामाजिक कार्यकर्ते, जलतज्ञ आणि अभ्यासक एकत्रित आले। कृष्णा नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी कृष्णा कुटुंब या उपक्रमांतर्गत कृष्णा जलयात्रा सुरू करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना तंत्रज्ञानात निपुण बनवण्यासाठी पालिका एआयची मदत घेणार आहे। प्रशासनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक पारदर्शकता, कार्यक्षमता आणि वेग आणण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे।
छत्रपती संभाजीनगर महापालिका हद्दीत 121 किलोमीटर लांबीचे नाले आहेत। या नाल्यांच्या सफाईची कामं मनपा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहेत। आतापर्यंत 80 किलोमीटर नाल्याची सफाई पूर्ण झाली आहे। या कामामुळे नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर करण्यात आले। नाशिकच्या चांदवड देवळा परिसराला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। पावसामुळे अनेक पोल्ट्री फार्म आणि शेडनेट उद्ध्वस्त झाले। शिवाय कांदा आणि आंब्याला मोठा फटका बसलाय। रत्नागिरीमध्ये अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदलामुळे आंब्याला मोठा फटका बसला। आंब्यावर रोगांचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडलाय। नाशिकच्या येवला तालुक्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलाय। सावखेडा नगरसूल परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळला। या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला। धाराशिवमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसानं हजेरी लावली। धाराशिवसह उमरगा, लोहारा, तुळजापूर तालुक्यात जोरदार पाऊस बरसला। या पावसामुळे 30 गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला। लातूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। उदगीर तालुक्यातील शिरोळ, जाणापूर, मल्हारपूर, चांदेगाव, नागलगाव या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळला। यामुळे शेतीचं नुकसान झालंय। सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे तुफान पाऊस कोसळला। पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला, तर पिकं धोक्यात आल्यानं शेतकरी मात्र संकटात सापडलाय। नागपूरमध्ये बच्चू कडूंच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे रक्तदान आंदोलन करण्यात आलं। यावेळी रक्तदान करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी करण्यात आली। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ थरात यांना लग्न समारंभात जोरदार त्यांनी डान्स केला। यावेळी त्यांनी हातामध्ये तलवार घेऊन डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नाशिकमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं धर्मवीर फाउंडेशनच्या वतीनं हिंदू महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गोपीचंद पडळकर यांनीही उपस्थिती लावली। राष्ट्रवादीचे 2 गट पडले तेव्हा मलाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून ऑफर होती, पण मी शरद पवारांसोबत राहिलो, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला। माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार नाही, असं स्पष्टीकरण यावेळी त्यांनी दिलं। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणावर सध्या तरी चर्चा नाही, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलंय। कोणताच प्रस्ताव नाही, त्यामुळे चर्चेचा विषयच नाही, असंही अजित पवार म्हणाले। राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज ठाकरे महायुतीसोबत आले नाही तरी चालतील, पण त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत एकत्रितपणे मुंबई महापालिका लढू नये, असा प्रयत्न शिंदे सेनेकडून होतोय, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेवरून संजय राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावलाय। राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे, तिथं खिचडी पण मिळते, पदवी पण मिळते। मुक्त विद्यापीठाचे ते कुलगुरू आहेत, असं राऊत म्हणाले। त्यांच्या प्रस्तावाला आम्ही सकारात्मक प्रतिसाद दिला होता। दरम्यान एकत्र आल्यावर त्यांनी महाराष्ट्रद्रोह्यांशी संबंध ठेवू नये, असंही राऊत म्हणाले। अजित पवार, शरद पवार आणि सुप्रिया सुळे एवढाच राष्ट्रवादी पक्ष आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी हा टोला लगावलाय। अजित पवार हे रेम्या डोक्याचे आहेत, अशी टीका शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर केली आहे। मीच राष्ट्रवादीला जन्म दिला, अशी भूमिका अजित पवार घेतात, असंही राऊत म्हणाले। पुण्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं। अंमळनेर तालुक्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शरद पवार पक्षाला मोठा धक्का बसलेला आहे, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर अनिल शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्याम पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे आणि आगामी काळात पाणी टंचाई निर्माण होणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे। शेतीसाठीही आवश्यक त्या प्रमाणामध्ये पाणी उपलब्ध राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पुणे शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। मानकर यांच्या विरुद्ध बनावट दस्त तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मानकर यांनी पक्षाकडे आपला राजीनामा सोपवला।
राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत आणि या जमिनींचे होत असलेले खरेदी विक्री व्यवहाराबाबत सरकार धोरण ठरवत असल्यानं या जमिनींची नोंदणी थांबवण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मंगळवारी दिले. अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी नियुक्त झाले आहेत. अमरावतीमध्ये लाडू वाटप करत फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला. बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावात गतिमंद मुलीला व्यसनाधीन बापानं गोठ्यात बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शेजारील महिलेच्या जागरूकतेमुळे या मुलीची सुटका झाली आहे. सध्या त्या मुलीला छत्रपती संभाजीनगरमध्ये पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आलंय. दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 या मार्गिकेवरील दहिसर ते काशीगाव मार्गावर मेट्रोची चाचणी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मेट्रोतून प्रवास केला. मुंबईत पुन्हा हिंदी मराठी भाषेचा वाद दिसून आला आहे. भांडूप परिसरामध्ये राहणाऱ्या जोडप्यानं डॉमिनोज पिझ्झाच्या डिलिव्हरी बॉयला मराठी येत नसल्यानं पैसे देण्यास नकार दिला. मुंबईतील भांडूप परिसरातील साई राधे नावाच्या इमारतीमध्ये हा प्रकार घडला. हा संपूर्ण प्रकार डिलिव्हरी बॉयनं आपल्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केला. बदलापूरच्या शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या निवृत्त न्यायाधीश साधना जाधव आणि डॉक्टर शालिनी फणसाळकर जोशी यांच्या समितीनं सरकारला विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात शिफारशी सादर केल्या. त्यानुसार लैंगिक गुन्ह्यापासून किंवा इतर अत्याचारापासून बालकांचं संरक्षण करणं ही शाळांची जबाबदारी असेल असा निर्णय मंगळवारी शासनानं जारी केला आहे. मॉन्सूनचं मंगळवारी अंदमानात आगमन झालं आहे, तर दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झालाय, तसं हवामान विभागानं जाहीर केलंय. अंदमानात दाखल झाल्यानंतर पुढील प्रवास वेगानं होतोय. मॉन्सून यंदा 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत. साई भक्तांनी दान दिलेल्या सोन्या चांदीनं मंदिराची तिजोरी, शिर्डीच्या मंदिरातील तिजोरी ही भरलेली आहे. तर साई मंदिराकडे 500 किलोपेक्षा जास्त सोनं आहे आणि 6,500 किलो चांदी जमा झाली आहे. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तोकडे कपडे घालून भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी येऊ नये. पारंपरिक किंवा पूर्ण अंग झाकलं जाईल असेच कपडे घालून यावं असं आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं केलंय. महाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष सुभाष मोरे यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. महाडमधील अवैध धंदे बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अकोल्यातील 5 मोठ्या सराफा व्यापाऱ्यांच्या दुकानांवर आयकर विभागानं छापा टाकला. कर बुडवल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बैजापूर परिसरात कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एक महिला ठार झाली तर 5 जण जखमी झाले. नांदगाव रेल्वे स्टेशनजवळ धावत्या रेल्वेची धडक बसली, त्यामुळे तरसाचा मृत्यू झाला. पाण्याच्या भटकंती दरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना या तरसाचा मृत्यू झाला. गुन्हा मागे घेण्यासाठी खंडणी मागितल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आलाय. विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी तक्रारदार महिलेसह 5 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तथा बंजारा ब्रिगेडचे अध्यक्ष रविकांत राठोड यांना खंडणी मागितली. या प्रकरणी मुख्य आरोप असलेले प्रभात राठोड याला अटक करण्यात आली आहे, तर 4 महिला फरार झाल्या. धाराशिवच्या कळंबमध्ये चोरट्यांनी माजी सैनिकाच्या घरावर हल्ला केला. दरम्यान घरातील सदस्यांनी विरोध केला, तेव्हा चोरट्यांनी घरातील सदस्यांना बेदम मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. रायगडच्या महाड बिन्हेरे मार्गावर रिक्षा आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली, त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय, तर 8 जण जखमी झाले. मावळमध्ये वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून सुमारे 52 किलो वन्य प्राण्यांचं मांस आणि 2 शस्त्रास्त्र, जिवंत वापरलेले काडतुस आणि शिकारी तसंच सोडण्यासाठी वापरण्यात येणारे विविध साहित्यही जप्त करण्यात आलं. हिंगोलीमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं एसटी बसवर दगडफेक केली. संबंधित अज्ञात व्यक्तीनं बसमधील वाहक आणि प्रवाशांनाही मारहाण केली आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला.